रोज रोज घरचंच चपाती भाजी काय खायची म्हणून आज केलं तर स्पेशल. आज स्पेशल नेमकं काय केलं तर ते आपण पुढे जाऊन बघूया. त्याआधी घरातली सगळी कामं आवरून घेतली आणि या माऊचं म्हणजे हे असं काही ना काही चाललेलंच असतं. इथे खडी घेतली होती आणि तुळशीला नैवेद्य दाखवत होती. इकडे आज सकाळचे कपडे की वाळले नव्हते. आज सकाळपासून पावसाचं वातावरण होतं त्यामुळे ऊनच नव्हतं आलेलं, त्यामुळे कपडेही काही वाळले नव्हते. इथे माऊला संध्याकाळचं भात दिलं तर खायला. तर ते माऊच्या दिदीची चालली होती मस्ती. तर हिला म्हणजे माऊला म्हणजे भरवायचं म्हटलं तर अजिबात तिला चालत नाही. स्वतःच्या हातानेच खावं लागतं तिला अगदी. ते माऊ स्वतःच्या हाताने जेवत होती, भात खात होती. तर मी दुपारची सगळी भांडी राहिली होती घासायची, तर ती भांडी घासून घेतली. आणि माऊला 2 दिवस झाले माऊला बरं नाही आहे, म्हणजे सर्दी आणि खोका झाला आहे. त्यामुळे मग घरातली सगळीच कामं राहिली होती, कारण लहान मुलं आजारी असली की त्यांची दिवसभर किरमिर चालू असते, कामही करूशी वाटत नाही त्यामुळे त्यांना सोडून. त्यामुळे दुपारची भांडी राहिली होती, भांडी दुपारी घासून घेतली अगदी संध्याकाळी. त्यानंतर मग वडापावचा आज बेत होता, दही वडा करायचा होता आज. आमच्या कोकणात आम्ही लहान होतो ना त्यावेळेस दही वडा म्हणजे आपला मेंदू वड्यासारखा वडा नसायचा आमच्याकडे. तर आम्ही वडापावचा वडा, दही आणि कांदा लसूण चटणी असा दहीवडा करायचा आम्ही लहान असताना. म्हणजे वडा भेटायचा आमच्या इथं हॉटेलला जवळच, तर आम्ही रेग्युलर तो खायचा. त्यामुळे आज त्याची चव सुटली होती म्हणून दहीवडा करायला घेतला होता. तर इथे तेल गरम करून त्या मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकलं होतं, हळद टाकलं, नंतर उडीद डाळ टाकली. कोण कोण उडीद डाळ टाकतं वडापावमध्ये ते नक्की मला कमेंट करून सांगा, कारण उडीद डाळीमुळे वडापावला टेस्ट एक वेगळीच येते आणि खूप छान लागतो खरं तर वडापाव. ची भाजी तयार करून झाली, आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकली आणि भाजी तयार केली. त्यानंतर बटाटे वगैरे सोलून घेतले, भाजी वगैरे त्यामध्ये मिक्स केली छान प्रकारे. आणि इथे भरपूर दिवस झाले, 15 दिवसाची कोथिंबीर होती अगदी आमच्याच रानातली होती. आणि कोथिंबीर चांगली साफ करून ठेवली होती, पण थोडीफार नासली होती. आता म्हटलं नाईलाज होता, त्यामुळे रानात पण जाता येत नव्हतं कोथिंबीर आणायला संध्याकाळच्या वेळेला. तर इथे वडापावची चटणी तयार करून घेतली होती. त्यानंतर वडे तयार करून घेतले. आणि एखादा पदार्थ घरी आपण तयार करायला गेलो ना, एक ना एक वस्तू घरात नसते. तसंच आज माझ्याकडे सोडा नव्हता, त्यांनी मग दुकानात जाऊन सोडा घेऊन आले. आणि आपल्या कोकणात आणि पहिल्यापासून चालत आलेली एक प्रथा आहे, आपण जेव्हा तळणीचे पदार्थ करतो की नाही त्यावेळेस पहिला पदार्थ आपण हा गॅसला किंवा सूर्याला दाखवतो. त्याचप्रमाणे मी एक पदार्थ पहिला म्हणजे आपला गॅसला दाखवला होता. त्यानंतर सगळे बाकीचे सगळे वडे तळून घेतले. आणि दहीवडा म्हणजे काय, दही त्यामध्येच वडापावचा वडा टाकायचा आणि वरून कांदा लसूण मसाला टाकायचा. खूप छान लागतो, तुम्ही एकदा तयार करून बघा. तर चला आजचा व्हिडिओ इथं स्टॉप करूया. बाय. कोणी सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करून घ्या.